डिसेंबर महिन्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या प्रभाग क्रमांक 9 मधून ओबीसी प्रवर्गातून भाजपच्या माधुरी सुनील मुधाळे विजयी झाल्या होत्या। उमेदवारी अर्जासोबत जोडलेला त्यांचा धनगर जातीचा दाखला बुधवारी दुपारी झालेल्या सुनावणीत जात पडताळणी समितीने अवैध ठरवला। विरोधी उमेदवार श्रुतिका सचिन मुधाळे यांनी याबाबत तक्रार केली होती। दरम्यान या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं नगरसेविका माधुरी मुधाळे यांनी सांगितलंय। डिसेंबर महिन्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपच्या माधुरी सुनील मुधाळे निवडून आल्या होत्या। उमेदवारी दाखल करताना त्यांनी धनगर या नावाचा जातीचा दाखला जोडून अर्ज केला होता। मात्र जातीच्या दाखल्याच्या विरोधात विरोधी उमेदवार श्रुतिका सचिन मुधाळे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती। याबाबत सुनावणी होऊन नगरसेविका माधुरी मुधाळे यांचा जातीचा दाखला जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवला। या सुनावणीसाठी तक्रारदार श्रुतिका सचिन मुधाळे यांच्या वतीने ॲडव्होकेट भीमसेन कांबळे यांनी काम पाहिलं। मी सौ माधुरी सुनील मुधाळे यांच्या विरोधात जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती, कारण त्यांच्या जात पडताळणीसाठी जे कागदपत्रे व नोंदणी होती ही बोगस असल्याच्या संशयामुळे मी ही तक्रार दाखल केली होती व आम्ही त्याबाबतचे सर्व कागदपत्रे न्यायालयाकडे हजर केल्यावर त्याची पडताळणी झाल्यावर त्या कागदपत्रे सगळे बोगस आहेत हे सिद्ध झालं व न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने मिळाला आहे। हा निकाल ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्ध झाला आहे। दरम्यान या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं नगरसेविका माधुरी मुधाळे यांनी सांगितलं। सदरचा काल झालेला निर्णय आम्हाला अमान्य आहे। सदर निर्णय दबावापोटी घेतले गेले आहे, त्यामुळे हा सदर निर्णय आमच्यावर लादला गेला आहे, झालेला नाही। त्यामुळे सदर निर्णय आमच्यावर बंद अन्यायकारक आहे। त्यामुळे त्याबद्दल आम्ही लवकरात लवकर मान्य हायकोर्ट येथे धावणार आहोत।